Okay, we'll start it now. Working. येते काय ऐकायला? Hello. Yes. Okay. Working will start now. Case 1. This tube is filled with the sugar solution. पहिल्यांदा आपण कशाने fill up करतोय? Hello. It is filled with the, sorry, not sugar solution. First we'll take water. पहिल्यांदा आपण पाणी घेऊ याच्यामध्ये केस 1 ला. डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे का हो? नाही. नाही. काय होणार आहे? आता ही दिस इज द प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट आपण हाफ शेड मधून पास करतोय. हाफ शेड म्हणजे ग्लास आणि क्वार्ट्ज. त्यावेळेस काय होत आहे? ग्लास मधून बाहेर पडणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते ह्या दिशेला असतील समजा अजून करू आपण. कारण ग्लास ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स नाही. दिस इज AB मीन्स व्हायब्रेशन्स ऑफ दिस प्लेन पोलराइज लाईट इमर्जिंग आउट. कशामधून बाहेर पडणारे? ग्लास मधून. आणि क्वार्ट्ज मधून इथून निम्मी लाईट पास होणार आहे क्वार्ट्ज मधून. निम्मी प्लेन पोलराइज लाईट कशामधून पास होणार आहे? ग्लास मधून. हे ग्लास मधून निम्मे आणि क्वार्ट्ज. ग्लास मधून जे बाहेर पडतात त्याचे व्हायब्रेशन्स AB दिशेने आहेत असं अज्युम करायचं. आणि क्वार्ट्ज मधून जे बाहेर पडतात त्याचे व्हायब्रेशन्स अज्युम करू आपण ते आहेत AC दिशेने आहेत. त्याच्या दिशेने आहेत AC. Vibrations of the light emerging out from the quartz, its vibrations along AC, and vibrations of the light emerging out from the glass, its vibrations along AB. जे AB मधून बाहेर पडणारे आहेत, ग्लास मधून बाहेर पडणारे ते जे AB दिशेने आहेत आणि क्वार्ट्ज मधून बाहेर पडणारे त्याचे कुठल्या दिशेने आहेत व्हायब्रेशन्स? हॅलो, AC दिशेने. आता हे दोन्ही पण AB आणि AC आपण कशामधून पास करतो इथं? हे ग्लास ट्यूब मध्ये. हे ग्लास ट्यूब मध्ये काय आहे हो? काय फिलअप केलंय आपण? वॉटर. वॉटर आहे. वॉटर हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे का? नाही. नाही. म्हणजे हे AB आणि AC. AB म्हणजे ग्लास मधून बाहेर पडणारी लाईट आणि AC मध्ये क्वार्ट्ज मधून बाहेर पडणारी लाईट त्याची व्हायब्रेशन्स हे दोन्ही आपण AB आणि AC आहे तसे पास होतात त्या ग्लास मधून, ग्लास ट्यूब मधून. कारण ग्लास ट्यूब हे ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स नाहीये. ते कशावर इन्सिडेंट होतात पुन्हा? दे आर इन्सिडेंट ऑन अनालायझर. समजा अनालायझर चा जर ट्रान्समिशन ऍक्सिस ऑफ दिस अनालायझर हा जर ह्या दिशेने असेल, AB दिशेने असेल, तर आपल्याला असा हा अर्धाचंद्र दिसतो. इथं काढू. अर्धाचंद्र म्हणजे हा दिसतो तुम्हाला ब्राईट आणि हा दिसतो डार्क. डार्क. ह्याला डार्क म्हणू आपण किंवा उलट करू आपण. थांबा, उलट करू. हा दिसतो ब्राईट आणि हा काय दिसतोय? हॅलो, डार्क. कधी? तो AB दिशेने असेल. हा अनालायझर N म्हणू आपण. अनालायझर N2 चा ट्रान्समिशन ऍक्सिस किंवा ऍक्सिस ऑफ अनालायझर इज अलॉंग AB दिशेने असेल तर तो आपल्याला इकडचा ब्राईट दिसतोय, इकडचा डार्क दिसतोय. समजा AC दिशेने असेल, AC दिशेने असेल तर काय दिसणार आहे आपल्याला? AC दिशेने असेल, इथं बघतोय आपण, इथून अनालायझर रोटेट करून बघतोय, त्यावेळेस आपल्याला हा ब्राईट दिसेल आणि हा डार्क दिसेल. इक्वल ब्राईट कधी होईल हो? इक्वल ब्राईटनेस इफ दिस अनालायझर bisects the angle BAC. Analyzer N2 transmission axis of analyzer bisects the angle BAC, then we are getting equal brightness. Equal brightness म्हणजे थर्ड फिगर. पूर्णचंद्र पौर्णिमेचा. अजून एकदा बघा काय काय केलंय आपण. AB म्हणजे कुठून बाहेर पडणारी लाईट आहे? हॅलो, AB म्हणजे ग्लास मधून. AC म्हणजे कुठून बाहेर पडणारे आहे? क्वार्ट्ज. हे AB आणि AC आहे तसे पास होतात. कशामधून पास होतात आहे तसे? हे ग्लास ट्यूब मधून. ते कुठे इन्सिडेंट केले आपण? अनालायझर. आपण अनालायझर रोटेट करून काय ऍडजस्ट करतोय? इक्वल ब्राईटनेस. काय ऍडजस्ट करतोय? इक्वल ब्राईटनेस. इक्वल ब्राईटनेस कधी होत आहे? इट बायसेक्स द अँगल BAC. अनालायझर बायसेक्स द अँगल BAC. या BAC ला जर अनालायझर बायसेक्स करत असेल तरच इक्वल ब्राईट मिळतं. ही इक्वल ब्राईट ऍडजस्ट करायचं आणि ह्या अनालायझरची पोझिशन ह्या स्केलवर मोजायची. म्हणजे पहिला अँगल मोजला आपण θ1. अजून एकदा रिपीट करतो. काय भरलंय ह्याच्यामध्ये?
ग्लास ट्यूब मध्ये वॉटर. वॉटर भरलेले आहे आणि ही AB आणि AC कशामधून बाहेर पडणार आहेत? हाफ शेड मधून बाहेर पडणार आहे. आपण कशामधून पास करतोय? वॉटर मधून. ते कशावर इन्सिडेंट झाले AB आणि AC? एनालायझर. अनालायझरवर. अनालायझर रोटेट करून आपण कुठली पोझिशन ऍडजस्ट केली इथं टेलिस्कोप मध्ये बघत बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे ह्याला बायसेक्ट झाला म्हणजे इक्वल ब्राईटनेस ऍडजस्ट केला. कसला इक्वल ब्राईटनेस म्हणतो आपण त्याला, किंवा पूर्ण चंद्र. ओके, ब्राईट सर्कल दिसतं आपल्याला एकदम ब्राईट. ब्राईट सर्कल ऍडजस्ट केलं, पहिलं रिडिंग घेतला. पहिल्या रिडिंग पर्यंत समजला? सर पण काय बायसेक्ट करताय नेमकं? अहो हे जे आहेत ना, हे AB म्हणजे काय आहे? कशामधून बाहेर पडणारी लाईट आहे? प्लेन पोलराइज लाईट. ग्लास मधून ग्लास. बाहेर. AC म्हणजे काय आहे? प्लेन पोलराइज लाईट Quartz. कशामधून बाहेर पडली? कॉर्ड्स मधून. आता आपल्याला इथं बघतोय आपण, हा जो अनालायझर ह्या दिशेने आला, एबीच्या दिशेने आला, तर आपल्याला काय होतंय? इकडचाच ब्राईट दिसतंय, अर्धा चंद्र दिसतंय ब्राईट, आणि हे ब्लॅक दिसतंय. आणि समजा एसीच्या दिशेने आपला अनालायझर आला असा, ह्या दिशेने आला, तर आपल्याला ही साईड, राईट हँड साईड ब्राईट दिसते आणि लेफ्ट हँड साईड डार्क दिसते. पण आपल्याला काय पाहिजे? इक्वल ब्राईटनेस पाहिजे. इक्वल ब्राईटनेस कधी येणार आहे? हा जो अनालायझर आहे तो बरोबर हा अँगल जो आहे, AB म्हणजे ग्लास मधून बाहेर पडणारी लाईट आणि AC म्हणजे क्वार्ट्ज मधून बाहेर पडणारी लाईट, या दोन्हीला काय करेल तो? बायसेक्ट करेल. त्यावेळेस आपल्याला इक्वल ब्राईटनेस मिळतो. आणि ही इक्वल ब्राईटनेस वॉटरसाठी ऍडजस्ट करायचं आणि त्याची रिडिंग मोजायची. वॉटरची किती रिडिंग आली तुमची? वॉटरची किती आली? थीटा, हॅलो, θ1. आता केस 2 घ्यायची. केस 2 मध्ये काय घेतलं? पाणी काढून टाकलं. ह्याच्यामध्ये काय फिलअप केलं तुम्ही आता? लाईट तुम्ही एकाच रेने का दाखवली? AB कुठले? आणि AC एकाच रेने म्हणजे म्हणजे नंबर ऑफ रेज असतील ना? असते की, पण आता आपल्याला फिगर मध्ये समजा अंडरस्टँडिंग घ्यायची ना, आपल्याला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. कसं दाखवणार? आलं लक्षात तुमच्या? असं AB 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 असं म्हणत जायचं का? त्याच्यापेक्षा एक आपल्याला अंडरस्टँडिंग, ह्या दिशेने लाईट दिसते, प्लेन पोलराइज लाईट आहे, पण त्याची व्हायब्रेशन्स ह्या दिशेने आहेत. व्हायब्रेशनची दिशा दाखवतोय आपण. AC म्हणजे पण प्लेन पोलराइज लाईट आहे, कॉर्ड्स मधून बाहेर पडणारी, त्याच्या व्हायब्रेशनची दिशा ही आहे. आलं लक्षात आता? येस सर. ओके, केस 2 आपण शुगर सोल्युशन भरलं. काय भरतोय आपण? ग्लास ट्यूब मध्ये काय भरले आता ह्या? शुगर सोल्युशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन C आहे, C ग्रॅम पर cc. आता काय होत आहे? ही AB पास केला आपण कशामधून? शुगर मधून. तो AB रोटेट होणार आहे. लक्षात येत आहे मी म्हणतो तो? AB इज पास थ्रू दिस ग्लास ट्यूब, देन AB इज रोटेटेड थ्रू एन अँगल थीटा. AC इज ऑल्सो पास थ्रू दिस ग्लास ट्यूब, AC इज ऑल्सो रोटेटेड थ्रू एन अँगल थीटा. AB आणि AC दोन्ही रोटेट होणार आहेत. का रोटेट होत आहे? तर बिकॉज दे आर पासिंग थ्रू, कशामधून पास करतोय आपण? शुगर सोल्युशन. आणि शुगर हे कसलं सोल्युशन आहे? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. AB रोटेट झाला, इथं आला AB समजा. थोडा कलर बदला आपण. AB म्हणजे ग्लास मधून बाहेर पडणारी लाईट आहे, ते आपण कशामधून पास केली? शुगर मधून पास केली. शुगर मधून पास केल्यामुळे ह्या अँगलने, थीटा अँगलने रोटेट झाली. तसंच AC म्हणजे पण काय आहे? कशामधून बाहेर पडणारी लाईट आहे? हॅलो हॅलो, कॉर्ड मधून. ते कशामधून पास करतोय आपण AC? ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूब मध्ये काय आहे? शुगर सोल्युशन. शुगर सोल्युशन AC ला पण रोटेट करणार आहे. AC ला इथे AC डॅश ला आलं, तर इथे B डॅश म्हणू आपण. AB डॅश ला आलं आणि AC डॅश ला आलं. हे कितीने रोटेट केलं? AC थीटाने रोटेट केलं. आता इक्वल ब्राईट कधी दिसेल हो? इक्वल ब्राईट कधी दिसेल? हा N2 कुठं पाहिजे? कशाला बायसेक्ट करायला पाहिजे N2? AB डॅश आणि AC डॅश ला. ओके, म्हणजे D डॅश AC डॅश असं म्हणू. नीट बायसेक्ट द अँगल. हॅलो, B डॅश AC डॅश म्हणजे हा N2 इथं पाहिजे आपला. बरोबर आहे का? N2 ची पोझिशन आली. N2 डॅश म्हणा. इट बायसेक्ट द अँगल. कशाला बायसेक्ट केलं त्यानं? B डॅश A, हॅलो, C डॅश म्हणजे हा N2 पण थीटानं रोटेट केला आपण. N2 न पण कशाने रोटेट केला? थीटानं. त्यावेळेस आपण शुगर सोल्युशन भरलं.
त्यावेळेस आपण कुठली पोझिशन ऍडजस्ट केली इथं? इक्वल ब्राईट. अनालायझर रोटेट केला. किती डिग्रीनं रोटेट केला अनालायझर आपण? थिटा डिग्रीनं अनालायझर रोटेट केला आणि इक्वल ब्राईट ऍडजस्ट केलं. इक्वल ब्राईट ऍडजस्ट करून सेकंड रिडिंग घेतलं थीटा 2चं. सेकंड रिडिंग कुठलं घेतलं आपण? हॅलो, थीटा 2. आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स घेतला, थीटा 1 मायनस थीटा 2 किंवा थीटा 2 मायनस थीटा 1 म्हणा. डिफरन्स म्हणजे साईन फक्त निगेटिव्ह द्यायचं नाही. डिफरन्स घेतला तो आपल्याला मिळाला थीटा मिळाला. एल काय आहे? स्पेसिफिक रोटेशनचा फॉर्म्युला सांगा मला. हा, एस इज इक्वल टू 10 थीटा टेन थीटा L अपॉन C. एल एल इंटू सी. थीटा मोजला आपण, 2 रिडिंग घेतले. पहिल्यांदा पाणी भरलं, इक्वल ब्राईट ऍडजस्ट केला. पाणी काढून टाकलं, शुगर भरली, आपण काय केलं? इक्वल ब्राईट ऍडजस्ट केला. ते दुसरं रिडिंग थीटा 2 मधलं. या दोन्ही मधला डिफरन्स केला तर आपल्याला काय मिळाला? अँगल ऑफ रोटेशन थीटा थीटा मिळाला. म्हणजे 10 थीटा पुटअप केला. लेंथ म्हणजे काय? एल म्हणजे काय? या ग्लास ट्यूबची लेंथ आहे. ते आपण काय ग्लास ट्यूबची लेंथ मोजू शकतो. 10 किंवा 10 सेंटीमीटर असते त्याची लेंथ. 10 किंवा 20 सेंटीमीटरची ग्लास ट्यूब असते. आणि सी म्हणजे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन शुगर सोल्युशन कुणी तयार केले? आपणच बनवलंय. आपणच बनवलंय म्हणल्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहित असायला पाहिजे का नाही? येस. ओके, हे कॉन्सन्ट्रेशन पण माहित आहे आपल्याला. हे व्हॅल्यू पुटअप केल्या आपण काय काढू शकतो याच्या साहाय्यानं? स्पेसिफिक रोटेशन काढू शकतो. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. in this way specific rotation is calculated. हे कन्स्ट्रक्शन आहे वर्किंग साठी इथूनच बघायचं. एबी म्हणजे काय आहे? ग्लास मधून बाहेर पडणारी लाईटचे व्हायब्रेशन. एसी म्हणजे ग्लास कॉर्ड्स मधून बाहेर पडणाऱ्या लाईटची, प्लेन पोलराइज लाईटची व्हायब्रेशनची दिशा. हे दोन्ही आपण वॉटर मधून पास केले आणि निकोल प्रिझम ऍडजस्ट करून आपण इक्वल ब्राईटनेस ऍडजस्ट केला. इक्वल ब्राईटनेस पहिलं रिडिंग घेतला. नंतर हे वॉटर काढून टाकली. काय भरला आपण? शुगर सोल्युशन भरलं. एबी म्हणजे काय आहे? हा, व्हायब्रेशन्स ऑफ द प्लेन पोलराइज लाईट इमर्जिंग आउट फ्रॉम दी ग्लास. ते आपण एबी कशामधून पास करतोय? ग्लास शुगर सोल्युशन मधून. कशामधून पास करतोय एबी? ते रोटेट झालं. कुठल्या दिशेने रोटेट झालंय? ए डॅश हा बी डॅश. किती अँगलनं रोटेट झाला एबी? हॅलो, थीटाने. एसी पण कशामधून पास करतोय आपण? शुगर सोल्युशन सोल्युशन. एसी पण किती अँगलनं रोटेट होणार आहे? थीटा थीटाने. मग आपल्याला पुन्हा इक्वल ब्राईट करण्यासाठी काय करावं लागेल? अनालायझर पण रोटेट करावं लागेल. अनालायझर किती डिग्रीने रोटेट करावं लागेल? थीटानं. मग काय केलं? इक्वल ब्राईट ऍडजस्ट केला. इक्वल ब्राईट ऍडजस्ट करून सेकंड रिडिंग घेतलं. अशा 2 रिडिंग मधला डिफरन्स केला की आपल्याला थीटा मिळाला. लेंथ तर आपल्याला माहित आहे क्लास ट्यूबची. कॉन्सन्ट्रेशन पण माहित आहे आपल्याला शुगर सोल्युशनचं. त्याच्यावरून आपण काय काढलं? स्पेसिफिक रोटेशन काढलं. दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कोणाचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग? हॅलो. लॉरेन्स हाफसेड पोलॅरिमीटर. लॉरेन्स हाफसेड पोलॅरिमीटर. ह्याला दुसरं नाव आहे सॅक्रीमीटर. SACCHI सॅक्रीमीटर. सॅक्रीमीटर म्हणजे कशासाठी वापरला जातो? हा सॅक्रीमीटर शुगर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मोजण्यासाठी पण वापरला जातो, म्हणून त्याला आपण सॅक्रीमीटर, साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी म्हणून त्याला आपण सॅक्रीमीटर म्हणतो. हे 2 नाव आहेत त्याची, सॅक्रीमीटर किंवा लॉरेन्स हाफसेड पोलॅरिमीटर. ओके, कॅन आय स्टॉप इट हिअर? दिस चॅप्टर इज इट इज नियर अबाउट कम्प्लिटेड. फक्त राहिले काय राहिलं याच्यातलं? सर. हा, सर ते N2 ची लाईन काढली ना, ती काय? मला ते समजलं नाही. ही खालची लाल कलर. हे जो आहे ना, हा अनालायझर आहे. अनालायझरचा जो ऑप्टिक ऍक्सिस असतो, तो ऑप्टिक ऍक्सिस आपण दाखवतो त्या अनालायझरचा. ह्या ऑप्टिक ऍक्सिसची दिशा जर समजा ह्या एबीच्या दिशेने आले तर काय होतं? तर इकडचा हा ब्राईट होतो, कुठला? लेफ्ट हँड साइडचा, आणि राईट साइडचा डार्क होतो. समजा हा अनालायझरचा ऑप्टिक ऍक्सिस आहे, हा एसीच्या दिशेने आला, एसीच्या दिशेने आला तर राईट हँड साइडचा ब्राईट दिसतो आपल्याला, आणि हा काय दिसतो? डार्क दिसतो. म्हणजे आपल्याला इक्वल ब्राईट पाहिजे. इक्वल ब्राईट पाहिजे म्हणजे काय करतो आपण? अनालायझर बरोबर सेंटरला घेतो. एबीच्या दिशेने पण घेत नाही आणि एसीच्या दिशेने पण घेत नाही, सेंटरला घेतो. सेंटरला घेतले की आपल्याला इथून जे बघतो ना आपण,
ते जे सर्कल दिसतं आपल्याला, ब्राईट सर्कल दिसतं, ते पूर्ण ब्राईट दिसतं आपल्याला. लक्षात, हे इक्वल ब्राईट ऍडजस्ट करायचं, इक्वल ब्राईट ऍडजस्ट करून पहिले रीडिंग घ्यायचं. आलं लक्षात? येस सर. Okay, then we'll stop it now. Thank you.